नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचे जाऊ, भरभराटीचे जाऊ. तर आपण शरयूज किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बघत असतो. तर नॉनव्हेजमध्ये आता फिश मार्केटमध्ये खूप फ्रेश यायला लागलेलं आहे आणि आत्ता थंडीच्या सीझनमध्ये फिश खूप छान मिळतं. तर आता आपण काही थोड्या फिशच्या रेसिपी बघूया. फिश म्हटलं की फक्त मॅरिनेशन आणि तळणं एवढाच भाग असतो, पण प्रत्येक भागामध्ये मॅरिनेशन हे वेगवेगळं असतं. आज मी तुम्हाला एक खूप छान मॅरिनेशन दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया. आपण जो माशाचा पदार्थ करणार आहे तो म्हणजे फ्राय करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात प्रथम मी सुरमई फिश घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ करून मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे. आता आपल्याला जे मॅरिनेशन ह्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला चिंच भिजत घातलेली आहे, भरपूर लसूण लागणार आहे, बॅडगी मिरची आहे, जिरा पावडर आहे. जिरा पावडर ही आपण भाजून जिरा केलेली आहे, पावडर केलेली आहे. त्याचबरोबर मीठ लागणार आहे आणि हळद लागणार आहे. आणि ह्या सगळ्याचं वाटण हे असं होणार आहे. तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया. तळण्यासाठी आपल्याला खाद्यतेल लागणार आहे. आपण फिशला आता हा आपण मॅरिनेशन तयार केलेलं आहे हे सगळं एकसारखं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कारण आणि आपण ह्याला कुठलाही रवा किंवा तांदळाचं पीठ लावणार नाही आहे, कारण हे मॅरिनेशन चिंच असल्यामुळं छान ह्या माशांना चिटकून राहतं आणि खूप छान असा क्रिस्पी मासा तयार होतो. फक्त तुम्हाला भाजताना खूप मंद गॅस करून भाजावा लागतो. तर हे मॅरिनेशन करून आपण सगळं एकसारखं लावून 1-2 मिनटं मासा ठेवून ठेवूया. आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे. आपण हे शॅलो फ्राय करतो आहे आणि आपलं तेल गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी ठेवताना थोडीशी मोठी ठेवली आहे. खरं जेव्हा आपण भाजणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एकसारखं तेल सगळीकडं गेलं पाहिजे. असे दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि अतिशय छान, कारण मसाला त्यामध्ये छान आतपर्यंत मुरलेला असतो. त्यामुळं जो माशाची जी टेस्ट असते ती खूप छान लागते. वरून कोणतंही कवर येत नाही ह्याला. आणि हा आपण तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भात सार आणि मासा असं खाऊ शकतो. आता आपण ही एका डिशमध्ये सर्व करूया.